नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी एकाच दिवशी नागपूर सायबर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्यासह 9 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। या मोठ्या कारवाईनं खळबळ उडालेली आहे। एप्रिल महिन्यामध्ये एका क्रिकेट बुकीच्या खात्यामधून 40 वेगळ्या खात्यामधून 250 कोटींचे व्यवहार झाले होते, परंतु त्याला बोलावलं आणि सूचनापत्र देऊन सोडून देण्यात आलं होतं। ही बाब या सायबर पोलीस स्टेशनमधील एका गटानं समोर आणली आणि त्यामुळे 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे। सायबर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा मोबाईल हिसकावून घेतला, याची तक्रार करण्यात आली, याची चौकशी झाली। त्यानंतर एकाच दिवशी 9 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आतापर्यंतची ही मोठी कारवाई गेल्या काही वर्षातली म्हणता येईल। सायबर पोलीस स्टेशनमध्ये देश विदेशातल्या सायबर गुन्ह्याशी रिलेटेड तपास जो आहे तो सायबर पोलीस स्टेशनमध्ये केला जातो आणि एका क्रिकेट बुकीला ज्याच्या 40 खात्यांमधून 250 कोटींचे व्यवहार झाले त्याला केवळ सूचनापत्र देऊन सोडून दिलं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे संशयाच्या भावनेतूनही बघितलं जात आहे की क्रिकेट बुकीला ज्याच्या खात्यातून 250 कोटीचे व्यवहार झाले त्याला का सोडलं आणि ही बाब ज्याने समोर आणली त्याला मारहाण करण्यात आली। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली आणि त्यानंतर सायबर पोलीस स्टेशन नागपूरचं जे आहे इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्यासह 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि सायबर पोलीस स्टेशनच्या उपायुक्त पदाचा चार्ज सुद्धा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।